त्यावेळेस माझ्याकडे लहान मुलांना ज्यांना बाळ होत नाही, ज्यांना ज्या फॅमिलीला बाळ होत नाही त्यांचे ते म्हणजे जे दुसऱ्या लेडीज आहेत, ज्या गरीब महिला त्यांना 2-3-4 मुलं होतात, ते पैशासाठी काय करतात की आपलं बाळ विकून देतात. विकून दिल्यानंतर त्यांनी एक प्रकरण माझ्याकडे तपासायला तसंच होतं की ते फॅमिली चांगली होती. त्यांनी ते लहान एक महिला होती, एक महिला म्हणजे त्या 2-3 फ्रेंड्स होत्या, म्हणजे त्या आरोपी महिला होत्या. त्यांनी काय केलं की जे 4-5 बाळ झाले, त्यांना गरिबीमुळे त्यांना पोसता आलं नाही, त्यांचं संगोपन करता आलं नाही, तर ते एक बाळ त्यांनी त्या फॅमिलींना 1,00,000 रुपयामध्ये विकून दिलं. 1,00,000 रुपयामध्ये विकून दिलं आणि त्यानंतर मग ते असा एक हळूहळू असं ते रॅकेट ओपन झालं. यांनी असे 2-3 असे केलेले आहेत की अशा लहान मुलांना, गरीब महिलांना थोडंसं प्रलोभन देऊन, पैशाचं प्रलोभन, तुमच्या बाळांचं चांगलंपणे त्यांचं पुढे संस्कार लागेल किंवा त्यांना शिक्षण मिळेल चांगलं, त्यांचं भविष्य चांगलं होईल, ह्या असं लालच देऊन त्यांना ते बाळ त्यांचे विकण्याचे सुरू केले. तर अशा माझ्याकडे एक तपास आलेला होता. मी जस्ट नवीन SSB मध्ये आल्या तो आम्ही तपास केला. त्याच्यामध्ये पण आम्ही त्या 3-4 महिला आणि 2-3 पुरुष असे ते 5 आरोपी आम्ही ते अटक केले. चार्जशीट पुटअप केली कोर्टामध्ये, ते आपण त्यांच्या विरुद्ध चार्जशीट दाखल केली.